प्रभाग 17च्या वतीने सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे त्यांच्या प्रचारासाठी अमोल गायकवाड यांच्या कार्यालयापासून भव्य रॅली निघाली। या रॅलीत काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन, आठवले पक्ष यांच्यासह आघाडीतील सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। रॅलीचा समारोप जगदंबा चौक येथे झाला। यावेळी आघाडीतील नेत्यांनी आपल्या भाषणातून येत्या 7 तारखेला त्याच्या पंजावर मत देऊन विजय करण्याचे आवाहन केले। प्रणिती शिंदेंचं काम अख्ख्या महाराष्ट्राने विधानसभेमधून पाहिलेलं आहे। आम्ही तर मध्य मतदारसंघामधले त्यांचे मतदार आहोत, त्यांचे कार्यकर्ते आहोत, त्यांचं काम आम्ही पाहिलेलं आहे। त्यांच्या कामाबद्दल लोकांना सांगायची गरज नाहीये, पण जशा पद्धतीने राजकारण या ठिकाणी चाललंय ते निषेधार्ह आहे। त्यांना त्या शक्तींना रोखण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन या ठिकाणी 7 तारखेला येणाऱ्या हाताच्या चिन्हासमोर बटन दाबून भरघोस मतांनी प्रणितींना निवडून आले आहे। आपल्याला माहित आहे ही निवडणूक, ही लोकसभेची निवडणूक अत्यंत निर्णायक निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये परिवर्तन आपल्याला करावंच लागेल। परिवर्तन करत असताना आपण गाफील राहू नये। आपल्या घरातलं एक सुद्धा मत करण्याचं न राहो एवढी खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। एवढं केलं तर 100% उद्याच्या 4 जूनला आपल्याला प्रणितीताई खासदार झालेला दिसतील। तिने 30 ते 40% आतच विमा देतात, बाकीचा विमा त्यांच्या कंपनीच्या घशात जातो आणि तो राहिलेला निधी कंपन्यांनी सरकार दोघंजण मिळून खातात। तसंच या मुख्यमंत्र्यांच्या निधी सुद्धा संविधान निधी मधून सुद्धा सोलापूरचा एखादा पेशंट जर असेल तर मी 4 पेशंट घेऊन गेलो होतो। आज सोलापूर लोकसभा चे अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे हे सोलापूरला लाभलेले कणखर नेतृत्व आणि लोकप्रिय आमदार आहेत। आज संविधान वाचवण्यासाठी त्यांनी आपल्यासाठी दिवस रात्र एक करून ते या रणांगणामध्ये लढत आहेत।